त्यासाठी आपण मैदा, मीठ, साखर आणि ओवा दोन्ही याला सेम साहित्य आहे. फक्त कचोरी करताना गरम तुपाचं मोहन घातलंय आणि समोसा करताना थंड तुपाचं मोहन. हा, जे काही आपण त्यामध्ये घातले तूप किंवा तेल ते आधी पिठाबरोबर चोळून घ्यायचं व्यवस्थित. आणि ते चोळून झाल्यानंतर पाणी घालून घट्ट डो मळून ठेवून द्यायचा मुरण्यासाठी, भिजण्यासाठी. मैदा घेतलाय, त्याच्यात मीठ, थोडीशी साखर आणि ओवा घालतोय आपण. त्यासाठी काय केलं आपण, मैदा घेतला, मीठ, साखर थोडीशी एकदम चिमूटभर, ओवा टाकला. हा, आता त्यामध्ये आपण थंड तूप घातलं, ते छान रबिंग करून घ्यायचं. आणि मग नंतर मुटका झाला की समजायचं मोहन बरोबर आहे. आणि मग त्यामध्ये पाणी घालून घट्ट मळून. काय होतंय, सांगितलं ना, बऱ्याच जणांचं लूज होतं आणि मग ते भरताना ना सारण तो शेपलेस होतो, तो शेप राहत नाही. कारण मुरल्यानंतर मैदा थोडा सैल पडतो आणि मग तो लाटून तुम्ही सारण भरता त्यावेळेला ते जर वाकडं तिकडं झालं तर तो शेप व्यवस्थित राहतो, म्हणून घट्ट होतं. हिंग घेतलायस का? त्यासाठी आपण काय केले, तेल गरम केलं, तेलामध्ये आपण टाकलं थोडंसं हिंग, आलं लसूण मिरचीची पेस्ट किंवा ठेचा आणि त्याच्यावरती टाकलाय आपण मटार, फ्रोझन मटार घेतलाय, तो आपण स्वच्छ धुतला आणि याच्यामध्ये आपण परत करून तो उकडला नाही. जर सोलायचा मटार असेल, सोलण्याचा, तर मात्र त्याला आधी थोडंसं वाफवून घ्या मग टाका. भिजवलेला मटार असेल तर तो सुद्धा आधी वाफवून घ्या आणि मग टाका. हा लगेच शिजतो, म्हणून हा तसाच टाकला. भिजवलेला तो लगेच शिजणार नाही. आता एकदम स्मॅशरनी स्मॅश नाही करायचं, थोडे थोडे पीस असे राहायला पाहिजे, म्हणून काटा चमच्याने आपण त्याला स्मॅश केलं. भाजी पिवळी नसते म्हणून आपण त्यात हळद घातलेली नाही. मसाल्यांमध्ये काय काय घेतलंय, गरम मसाला, लाल मिरची पावडर, धना पावडर, जिरा पावडर, आमचूर पावडर, थोडीशी बडीशोप आपण भाजली आहे, बडीशोप भाजली आणि तिला थोडी कुटून घेतली, म्हणजे अख्खी दाताखाली आली की कधी कधी नको वाटतं ना, मग ह्याचा फ्लेवर छान उतरतो, म्हणून बडीशोप भाजली तुमच्या आवडीवर. आता ह्याच्यामध्ये घालायचे सगळे मसाले, थोडीशी साखर, एकदम थोडीशी साखर, खूप नाही घालायची. बडीशोप, त्याचबरोबर धना पावडर, जिरे पावडर, त्याचबरोबर गरम मसाला, थोडीशी आमचूर पावडर कमी घालायच्या, एकदम नाही घालायचं, आंबट होऊन जाईल. आमचूर पावडर, लाल मिरची पावडर आहे का त्यात? आहे. लाल मिरची पावडर, मीठ नाही ना घातलेलं, अजिबात नव्हतं ना घातलं. थोडं असेल वाटतं, थोडं असेल ते. कोथिंबीर आहे ना. लिंबू कापताना ना आधी मऊ करून घ्यायचं आणि मग कापायचं, म्हणजे याचा रस सगळा निघतो लिंबाचा.
सगळी एकजीव करून झाली की खाऊन बघ मीठ वगैरे बरोबर आहे. सुरी घे. पाणी घे एका वाटीमध्ये, एका वाटीत पाणी कडेला लावायला. एका पोळीमध्ये 2 समोसे होतात. गोल पोळी लाटून घेतली, तिला आता मध्ये कट केलं. आता ही जी सरळ बाजू आहे, ही जी सरळ बाजू आहे तिला पाणी लावून द्यायचं. सरळ बाजू टोकं धरली. व्यवस्थित दाबून घ्यायचं. अजिबात इथे ओपन ठेवायचं नाही, इथे चिमटी मारायची. आणि हे व्यवस्थित प्रेस करायचं, नाही तर समोसे ओपन होतात तेलामध्ये सोडल्यावर. लाटी जाडच ठेवायची ना, एवढी पाहिजे. म्हणजे असं खूप पातळ केलं तर तुझा आकार नाही.